महाराष्ट्राच्या मिनी विधानसभेत भाजपनं 288 पैकी 1,200 नगराध्यक्ष जिंकून आणत आपणच महायुतीचे मोठे भाऊ आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध केलं। पण त्यांच्या दोन मित्रांचा परफॉर्मन्सही चांगलाच पाहायला मिळाला। पुन्हा एकदा आकड्यांच्या भाषेत सांगायचं तर महायुतीच्या तीनही पक्षांच्या नगराध्यक्षांची संख्या 250 वर गेली। याच निकालाचं विश्लेषण करत असताना भाजपच्या यशाचा अर्थ काढणं जास्त महत्त्वाचं ठरतं आणि त्यासाठीच आम्ही राजकीय विश्लेषकांशी चर्चा केली। पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाचा दशकभरापेक्षा जास्त काळ रिपोर्टिंग करणारे संजय भोकरे यांच्याशी आम्ही संवाद साधला। तर भाजपच्या कामगिरीवर त्यांचं काय विश्लेषण आहे ते आपण पाहूया। पहिल्या टप्प्यातच दाखवून दिले भारतीय जनता पक्षाने की आपण मोठा भाऊ आहे ह्याच्याही पेक्षा विरोधी पक्ष तुम्ही नावाला तर ठेवणार आहे की नाही अशी अवस्था आहे आज। कारण त्यांचं धोरणच आहे विरोधी पक्ष ठेवायचाच नाही आता। आणि विकासात्मक कामं सुद्धा त्यांच्याकडनं होत आहेत का? तर होत आहेत, ते करतायत। आणि राजकारण तर आहेच, राजकारण हे केल्याशिवाय होणारच नाही आहे। आणि मग त्यांनी हेच राजकारण केले की मोठा भाऊ नव्हे तर भारतीय जनता पक्ष हा एकच पक्ष ठेवायचा, विरोध ठेवायचाच नाही। पण हे करताना घटक पक्षांना सुद्धा त्यांनी जवळ केले। आता एकनाथ शिंदेच्या बरोबर युती करायचं धोरण अमित शहांनी वरती बोलवून सांगितलं की अमित शहांनी काय ताकीद दिली, एकनाथ शिंदेची जुळवून घ्या, एकत्र लढा। अजितदादांना थोडं स्वतंत्र लढायला लावलं, ही स्ट्रॅटेजीच आहे। ही कुणाची स्ट्रॅटेजी आहे? ही स्ट्रॅटेजी सुद्धा महायुतीतलीच आहे आणि त्याच्यामध्ये ही स्ट्रॅटेजी त्यांनी केली आणि त्याच्यात ते यशस्वी झालेले आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।